या चला, तुमचं स्वागत आहे माझ्या घरात. अजून दूध दाखवते. पहिले मी दरवाजा लावून घेते. असं इथे फोटो लावलेला आहे एंट्रन्समध्ये. आणि मग इथे सेंट अँथनीचा फोटो. पुन्हा इथे फॅमिलीचं एक छानसं असं थॉट आहे. मग इथे आलं की एक एंट्रन्समध्ये एक खिडकी आहे, त्याला मी असं मस्त छान लटकन लावलेले आहे हृदयाचे. पहिले कसं बिलचे चेन यायचे तेव्हा असं मला व्हॅलेंटाईन डेला म्हटलं होतं. स्पेशली मला आवडलेत म्हणून मी घेऊन टाकले. सो हे माझं मागच्या वर्षीचं कॅलेंडर आहे. याच्यात देवाचा फोटो आहे म्हणून न फेकता मी फक्त इयर रफ केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे असं आपलं कालनिर्णय आहे. नंतर हा टी व्ही, हा आपला पूर्ण हॉल आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही टी व्ही बघत बसतो. सो असं आथरलेलं आहे. रात्री आम्ही बघतो. सॅम इथे झोपतो, मी इथे. शिवाय इथे आपलं छोटंसं मस्तपैकी ऑल्टर आहे. आणि आपल्या सॅम्युअलचा फोटो आहे ह्या साईडला. इथे इन्फर्टिजसचं पिक आहे. वरती वॉच, एव्हरीथिंग इज सेट. असं आपलं एक छोटंसं आहे. टी व्ही समोर शोकेस. हॉललाच लागून अशी गॅलरी आहे मस्तपैकी छान, पूर्ण पॅक गॅलरी आहे. सो बाहेरचं एवढं लूक येत नाही इथून, बट हां वारं वगैरे छान येतं. मध्येच खूप दुपारी ऊन पडलं तर लाईट छान पडतो घरात. कारण कपडे वगैरे वाळत ठेवलेले आहेत. सॅमलचे खेळणे वगैरे आहेत तिथे. आणि सॅमलचे सायकल्स भरपूर काही आहेत. सो आता मी तुम्हाला नेते हॉलमध्ये. ॲक्च्युली दुपार आहे आज ही. मी बस लाईट लावली आहे, तर तुम्ही लाईट बंद करते. लाईट बंद करून बघा लुक किती सुंदर आहे उन्हाचं. ऊन एवढं भरभरीत पडलेलं आहे ना की लाईटचीही गरज नाही आहे त्याच्यासाठी. आता आपण डायरेक्ट जाऊया किचनमध्ये. पहिले आपल्याला किचन लागतं. सो हे आहे किचन. बघा बॅक साईडचं असून पण उन्हाचं लाईट किती सुंदर येतो. मला असं लाईट यूज करायला नाहीच आवडत, कारण सकाळ संध्याकाळमध्ये फरकच कळत नाही. सो मी लाईट टाळते. लाईट ही मला संध्याकाळ नंतरच आवडते. सो छोटंसं असं किचन आहे, बट आय कॅन मॅनेज इन दिस स्मॉल किचन. इथे वॉशरूम आहे. मी दाखवते तुम्हाला, कारण हे बघा असं आहे वॉशरूम आहे आपलं. हे मी दाखवते कारण सामान्य जीवनासाठी गरजेच्या गोष्टी आहेत, ते दाखवणं गरजेचंच आहे. इथून आलं की परत किचन लागतं. किचनच्या पुढे एक ड्राय एरियासाठी गॅलरी आहे. सो मी इथे आपले भांडे वगैरे ठेवणं, कपडे धुणं आणि याच्यामुळे आम्हाला दोन साईडचे पाणी, म्हणजे आता विंगमध्ये फ्रंट साईड आणि बॅक साईड असे पाणीचे सोर्सेस आहेत. तर कधी बाथरूममध्ये पाणी नसलं तर आम्हाला बेसिनमध्ये आणि इथे ड्राय एरियात अवेलेबल असतं, पाण्याची अवेलेबिलिटी असते. सो 2 BHKचा हा एक फायदा आहे म्हाडा कन्स्ट्रक्शनमध्ये. अजून एक दुसरा फायदा म्हाडा कन्स्ट्रक्शनमध्ये घर घेण्याचा, जिथे बोरिंगचं पाणी नसतं, इथे पिण्याचं पाणी असतं. हा छोटा रूम आहे सॅम्युअलचा. आता याच्यात किचन छोटं असल्यामुळे किचनचे सामान पण दिसतील तुम्हाला. मी आता तळी कमी केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता इथे मिक्सर ठेवलेलं एक्स्ट्रा. किचनमध्ये मला फ्रीजवर गर्दी नको होती म्हणून, की आपली अशी एक मस्तपैकी खिडकी आहे. वरती भरपूर असं म्हणजे तुम्ही बोलतात ना तुमचं कबर्डचे सामान्स वगैरे ठेवू शकतात, असं मोठा एरिया आहे तो. ओके. आणि इथे गादी येते सुंदरशी. म्हणजे मी खालीच ठेवली, माझ्याकडे कॉट होता, मॉम देत होती मला, बट मी म्हणलं नको आता. ते आमचं तिथे अंजनी स्वीट्समध्ये स्वतःचं रेंटने दिलेलं आहे ना, तर बॅचलर्स लोकांसाठी आम्ही तिथे छोटा एक कॉट ठेवलेला आहे आणि गादी मी आमच्यासाठी ठेवली. कारण मम्मी बोलली दुसऱ्यांना देण्यापेक्षा तू घेतलेलं मला आवडेल, कशाला मी बॅचलर्स लोकांची मदत करू.
आणि त्याच्या आपल्या वस्तू पण ते आपल्यासारखं म्हणजे कसं आता रेंटल बेसिसचं असल्यामुळे ते रेंटसारखंच वापरतात, काळजी घेऊन नाही वापरत. सो इथे बघा खाली पार्किंग एरिया आहे आणि इथे मी छोटंसं असं मनी प्लांट लावलं आहे. मला बघायचं आहे का तुम्हाला? हॅलो. नक्की मला कळवा माझं घर कसं वाटलं ते. आता आलो आपण बेडरूममध्ये, बिग बेडरूममध्ये, जिथे सॅम्युअल गेम खेळतो आहे. सॅम्युअल से हाय. हाय. तर हा आमचा मास्टर बेडरूम आहे, फुल्ली मस्त मास्टर बेडरूम आहे. आणि मास्टर बेडरूममध्येही तुम्हाला वरती भरपूर असा एरिया दिलेला आहे आणि बहुतांशी थोडंच सामान ठेवलेलं आहे इथे, बिकॉज तिथे ठेवायचं म्हटलं ना तर पसारा पण दिसतो. सो थोडंसं कमी ठेवलं की बरं वाटतं. माझी आई म्हणते जास्त पसारा दिसतो तिकडे, बरं नाही वाटत. सो इथे मॉमचं एक प्लांट आहे, ते मला रिटर्न द्यायचं आहे म्हणून मी छोटं मनी प्लांट इथे बनवलं आहे. बघू आता मॉम घेईल तेव्हा. पण याच्यात सुंदर असे पाखरं आले होते बरं का, पण ते का माहिती जन्मले आणि जन्मताच मृत्यू पावले. आय रिली डोंट नो व्हॉट हॅपन टू देम. पण त्यांचे आईवडील अजून येऊन चेक करतात इथे काय झालं. पण एक असं उडायच्या प्रयत्नात खाली मेलं आणि एक कदाचित तो रिटर्न आला नाही, त्याच्या भीतीने मरून गेला जागीच. त्याचा साथीदार मेला. तर अशी एक घटना घडली. मस्त आम्ही फॅमिली मेंबर्स केलं होतं त्यांना, बट वी आर फिलिंग सो बॅड फॉर देम that they are died, that they are dead, I think. See, हे सॅम्युअलचे टॉईज बघा, जिथे तिथे सॅम्युअलचे टॉईज आहेत. या बॉक्समध्ये पण आम्ही सॅम्युअलचे खेळणे ठेवले, भरपूर असे खेळणे आहेत. मित्र येतात तेव्हा तो खेळतो. आणि असं आहे. तर असं आहे माझं घर. मला नक्कीच कळवा तुम्हाला कसं आवडलं. आणि माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून बरेच प्लॅनिंग आहेत माझ्या चॅनल बाबतीत. नक्कीच घेऊन येईल मी. पॉडकास्ट सुरू करायचे आहेत मला. थोडंसं माझं पर्सनल वर्क सांभाळून मी करते आहे मॅनेज. तर लवकरच तुमच्या प्रतिसादाची पण मी अपेक्षा करते. आणि मी कसं म्हणजे रेग्युलरली अपडेटेड राहील की नाही माहिती नाही, हो मी वीकली अपडेटेड राहील. बट असं काहीतरी आणेल की तुम्हाला नक्कीच तुमचं एंटरटेनमेंट करेल. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. सलाम, नमस्ते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून.